573 आहे. घरी गेल्यावर लगेच उचकायचा. जेवढे कोट्याधीश लोक आहेत, कोट्याधीश जनता लुटून मोठे झालेले, आतापर्यंत एकही माणूस घरी मिळाला नाही. हॉस्पिटललाच मारला आणि मारताना त्यांच्याजवळ 3 जणच असणार, डॉक्टर, कंपाऊंडर, नर्स, आणि 3घांनाही माहित नाही हा कधी मिळालाय. तरी क्लिप पडली, त्यांना तीव्र झटका आला. येणारच. ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. झुंज? तू काही बिबट्या होता का झुंज? ते झुंज नव्हते देत, ते गरीबाचा तळतळाट भुगीत होते. झुंज बिंज काही नाही. 13व्या अध्यायामध्ये स्पष्ट उत्तर आहे. माशी फडफडायला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ जीव जायला लागतो. परत नीट ऐका, ही मिसळ जी आहे ही कष्टाची मिसळ आहे, म्हणून इथं संपत्ती आहे, दया आहे. तुम्ही महाराष्ट्रात जेवढे वृद्धाश्रम आहेत त्याच्यात हिंडा, अजून शेतकऱ्याचा बाप वृद्धाश्रमात नाही. नाही, शेतकऱ्याच्या घरात कालवणाला तेल नाही, मान्य आहे, पण बापाला भाकर आहे. त्याची शिव्या देते, शिव्या द्यायची नाही. मला नका म्हणून, उलथा नका म्हणून, मला पुढे घालतो का, त्याच्याबरोबरचं एक नाही राहिलं, अजून पोरावानी उड्या हाणतोय, म्हणू द्या, पण भाकर देते. पण जेवढे नोकरीला असताना 20-30 रुपये खाणारे अख्खे रिटायर झाल्या वृद्धाश्रमात आहेत. पेन्शन घेऊन भेटायला कधी कधी आम्ही जात असतो, ते आम्हाला ओळख करून देतात. मी विस्तार अधिकारी होतो. त्याला सांगायला लाज नाही वाटत मला एवढा विस्तार झाला. मी अभियंता होतो. आता काय एक मुलगा इंजिनियर केला, तो सासरवाडीला गेला. एक पोरगी कॉलेजला गेली, आलीच नाही, मोकळा झाला. पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली, पुरा मोकळा झाला. आणि मग तो दिंडीत आमच्या बोकांडी आला. बरं आला तर आला, आमच्या 2 दिंड्या करून दिल्या, म्हणजे वाटूलाच केला. तुम्ही बारीक ऐका महाराज. बसलेली माणसं ही इंद्रिकेचं कीर्तन आहे. इथं एक वाक्य फिटच राहते. थोडं मागून येतो. इथं बुवा मिसळला, संपत्ती आहे, दया आहे, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आई वडिलांचा आशीर्वाद आहे. आणि आई वडिलांचा आशीर्वाद ज्याला आहे त्याला देवाचा नसला तरी चालतो. देव केव्हा भेटायचा तुम्हाला? मला एक सांगा, मेलो आपण आयुष्य, हे आता आम्ही आळू जाम झालो, अजून सपनात आला नाही बाबा तू असाच मरतो का घाटात मरतो. तुम्हाला देव कधी भेटायचा? पण संत आणि आई वडील यांचे दोघांचे आशीर्वाद ज्याला आहे त्याला देवाच्या आशीर्वादाची गरज नाही. काय गरज? म्हणून 3 ओव्या फिरताल्यात. आता फक्त अभंगाला सुरुवात झाली. आता फक्त 3 पत्ते पाळायचे, बोलत जायचं. पहिला प्रश्न असा आहे, आता सुरुवात झाली बघा, जरा किचकट आहे. देवाला 2 मुली आहेत. किती? गेलं बाबाला 2. पहिली मुलगी विरहिणी आणि दुसरी मुलगी भुपाळी. भुपाळीला आपण साधा शब्द वापरू, बुद्धी. पहिली मुलगी विरहिणी, दुसरी मुलगी बुद्धी. महिला म्हणतात तुम्हाला प्रश्न आहे पटकन, नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकता का? हा म्हणा, नाही तर नाही म्हणा, मी उभा झाला. आता मी 30 वर्ष लोकांच्या शिवाय खालो, थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून झाला. असा माणूस नाही राहिला का त्याला मला घोडा लावला पाहिजे. आणि माझ्या आयुष्यात मला एकच गुण आहे, मी फक्त खरं बोलतो. त्याची फळं भोगतो, फळाची नाही आहे. रोज 9 लफडं आहे आपल्यावर. उठलो का लफडं सुरू. आज शिळीला बोला, उद्या वाईला बोला. नवरा खराब आहे, लय मार्मिक आहे बरं. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकत नाही. का? ज्याला सर्वस्व दिलंय तर जर योग्य नसेल तर त्याच्याशी संसार करण्यात मजा काय? ज्याने शरीर दिलंय त्याचं भजन होत नसेल तर जगण्यात मजा काय? हे गाड्या घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, हा काय पराक्रम आहे का? हे आपलं घेतली गाडी, घेतली हायवेला गुंठा विकला घेतली, काही नवीन केलंय काय? हा पराक्रम नाही आहे. परत नीट आहे का? पटकन बसा. विठाला 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 विठाला. ते काय होतं, एकदा ऐकणाऱ्याला लिंक लागली ना त्याला विक्षेप चालत नाही. परत मागण येतो, नवरा खराब आहे, सासरे चांगले, संसार करण्यात काही मजा नाही. ही गाडी घेणं, बंगला बांधणं, नो मला मुलगा झाला, काही मिरवणूक काढायची का? आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं, थोडं एकट्यालाच जमलं. अख्ख्या गावात तू एकटाच नाही रे का?
अरे पागला, तुला एकच झाला एका वेळेस. तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर, 12-12 होतात रंग बदलून. आणि तुला एकच झालं तर पोरग पालतं पडायला लागलं की टेटसला, पर उताना पडायला लागलं की टेटसला, पर काक वाचवायला लागलं की टेटसला, पोरग तुला हाणताना टेटसला ठेवी. परत वाक्य नीट आहे का? नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, संसार करण्यात काही मजा नाही. त्या मुलीचं नाव आहे बुप्पा, त्या मुलीचं नाव आहे विरहिणी. आणि आज कीर्तनाला घेतलेल्या अभंगाला आपल्याला विरहिणी पाहिजे नाही, कारण अभंग भोपाळीतला आहे. आता भोपाळी पाहिजे, भोपाळी म्हणजे बुद्धी. आता दुसरा प्रश्न माहिला म्हणलं, नवरा खराब नाही, नवरा चांगला आहे, सासू सासरे खराब आहेत, आता तुम्ही नांदू शकता का? मोकळ्या मनानं. तुम्हाला माहितीये म्हातारं कधीतरी मरणार आहे, तो बैल आपल्या ताब्यात येणार आहे. आणि काही झालं तर तो आपल्या शब्दाच्या पुढं जात नाही. आणि अजून तर गेला, फिट बसली, गेला नाही. आता ऐका, पहिली मुलगी झाली विरहिणी, दुसरी मुलगी झाली बुद्धी. आता बुद्धीचा विचार करायचा आहे. सुरुवात झाली बरं का अभंगाला, आता करायचं आहे. मग ही मुलगी आहे, कोण आहे? बुद्धी. ती आली ह्या गावात जन्माला. हे गाव आहे, पाय पा शरीराशी या गावा, हे गाव आहे. या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे, या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे, आणि ह्या गावचा पोलीस पाटील मन आहे. आणि अख्खं गाव मनाच्या ताब्यात आहे. हे गाव, पण तो थोडा नादी आहे. कोण? मन. त्याला एक प्रियशी आहे, याच गावात येते, गावातल्या गावातलं पडत आहे. आणि त्याच्या प्रियशीचं नाव इच्छा आहे. डोकं खाजवलं का? डोकं खाजवलं तरच कीर्तन कळत नाही, तर काही कळत नाही. प्रियकर कोण आहे? मन. आणि प्रियशी कोण आहे? त्याला बॉम्बल आहे इच्छा. आणि त्याचं तिच्यावर प्रेम आहे, आणि त्याचं तिच्यावर प्रेम आहे. आणि या दोघांनी आपला तमाशा केलाय. मन म्हणतंय माळ घाल, इच्छा म्हणती खाऊन घे. मन म्हणतंय अभ्यास कर, इच्छा म्हणती महिन्यानं पेपर आहे झोपून घे. मन म्हणतंय व्यायाम कर, इच्छा म्हणती थंडी वाजली झोपून घे. या दोघांचा झालाय तमाशा, इच्छा आणि मन. आणि तिला माहीतच नाही हा गडी नपुसक आहे. कोण? मन. मग आता टाळकऱ्यांना प्रश्न येईल, कार्यांना तिला बाळ होईल का? सावध राहा बरं का, मग गोठा होतो परत. तिला बाळ होणार नाही का? कामाची तृप्ती करणारा नपुसक आहे, तिला बाळ होणार नाही, कारण मन नपुसक आहे. मग मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतो आणि 5 मिनिटं देतो. 5 मिनिटांना मला उत्तर द्यायचं, मी 5 मिनिटं थांबून राहतो. तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? माळकरी बिळकरी कुणी महाराज बिराज असले कुणी उत्तर द्या. तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? 5 मिनिटं घ्या, अजून 5 घ्या, मी म्हणतो अखिरात घ्या. तिला बाळ होणार नाही, तिला काम आहे, ती तरुण आहे, देखणी आहे, म्हणून 7वा अध्याय म्हणतोय इच्छा ही कुमारी झाली, कामाते तारुण्य आली. काय बोलली आहे? तिला बाळ होणार नाही. आता पोरीनो, तिला बसला धोका. कोणाकोण? मनाकोण. मग आता मुली उत्तर द्या. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिलाच, मुलं धोका देत नाही कधी, मुलं कधीच धोका देत नाही, ती जबाबदारी मी घेतो. मुलं धोका का देत नाही? मिळतच नाही तर देतील कोणाला? धोका द्यायला मिळाली पाहिजे ना, मिळतच नाही. आता पोरीनो, जर तुम्हाला एखाद्या मुलाने धोका दिला, देत तर नाहीच, पण जर दिला तर तुम्ही ही गोष्ट सांगणार कोणाला? हे ते वर कोण पडले ते खाली काय दिलं कीर्तनाचा खेळ करून, सगळे लोक त्याच्या बाद मी मेलो आलडून, मी गेलो अखेरात लाव, याशी खोड करीत. आता चांगले रंगले होते लोक, लागली लोक वर पाहा, मी मला आलडून. ते तिकडे लांब कुठं तरी कोपऱ्यात बसेल, चड्डीच्या खालून सोडून वरून सोडून. लई विचित्र, कुठून मोबाईल काढतील, कुठून काय काढतील. मोबाईल तर बागलात ठेवून रेकॉर्ड करतात काय लोक. गप नाही बसला तरी गेलं बॉम्बाला लाख. कुठं आलं? वाट लागली, ही गेली तिला. आता प्रश्न बसला, तिला बसला धोका. कोणला? गेलं बॉम्बाला इच्छेला. कोणाकून? मनाकून. आता तिला धोका बसला. आता पोरीनं उत्तर द्या. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, देत नाही, तर ही गोष्ट तुम्ही सांगाल कोणाला? आईला नाही, मैत्रिणीला. असा सखोल अभ्यास पाहिजे. आणि त्या मैत्रिणीचं नाव आहे, मैत्रिणीचं नाव आहे माया.
आणि हा सगळा तमाशा मायेचा आहे. कोण कोणचा बाप नाही, कोण कोणची आई नाही, आणि तुमचं लोकांना काही घेणं नाही. लोक सीझन पुरते वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून देणार. आता माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेतात. उद्या 2-4 दात पडले, हवा जायला लागली, बाबा लोकांना काय घेणं आहे तुमचं? आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला, काय उपयोग आहे त्याचा? आपले गुडघे गेले दिंडी निघाले. एक वाक्य सांगू, इंद्रिकेटचे वाक्य आहे, खिस्सा जोपर्यंत गरम आहे आणि अंगात जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत सगळं जग सत्य आहे. ज्या दिवशी तुमच्या अंगातली ताकद संपेल, तुमचं जगणं जेव्हा पारतंत्र्यात जाईल, तेव्हा तुम्ही जगातून संपले. ही बायका, पोरं, प्रियसी ब्रियसी, ही सगळी भामटेची टोळी आहे. कोणाला कोणावर प्रेम करायला वेळ नाही. हा सगळा मायेचा तमाशा. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालं. ती प्रेम काही करीत नाही, ती फक्त तुझं एटीएम मोकळं करते, बाकी काहीच करीत नाही. महाराज, हसायच्या गोष्टी राहिल्या नाही. आज ईश्वरासारख्या आईला घरात भाकरी नाही, याच्यापेक्षा वाईट काय आहे? या जगाचा नियम झालाय, फक्त कोणी खरं बोलायचं नाही, आणि जो बोलेल त्याची क्लिप पडेल, बातमी पडेल, त्याचा बांबू उपटेल, सकाळी तो दिसणार नाही. हो, नाही तर बारीक अभ्यास करा. मला वाईट वाटेल तुम्हाला. तुम्हाला वाटलं तर माझी तुमची पहिली शेवटची गाठ, परत तोंड पाहू नका आपलं. मी तळतळीला बोलणारा माणूस, अक्षरशः एक आई मुलातून विभक्त आहे. बोला तुमचं काय मत आहे? एक आई अक्षरशः मुलातून विभक्त राहते, आणि तीच आई मुलाच्या शेजारच्या खोलीमध्ये एक भाकरी स्वतः करून थापते, पण सून तिची एक भाकर करू शकत नाही. अशा 4 सुना इथं बसेल आहेत. पुढे ऐक, पुढे डोकं बंद होईल तुमचं. त्याच्या पुढचं ऐका. ईश्वरासारख्या आजीच्या मांडीवर लोक आज नातू द्यायला तयार नाहीत. 25% महिलांना नातू सांभाळायचा अधिकार नाही आहे. का? आमची पोरं पाळणा घरात आहेत, पण आजीच्या मांडीवर नाही. का? आमची आजी अडाणी आहे, आणि अडाणी आजीच्या मांडीवर नातू द्यायचा नाही. पण अडाणी आजीच्या दूध पिलेल्या नवऱ्याचा पगार आम्हाला फुल चालतो. खरंय का खोटं आहे? बोला. शेजारच्या खोलीमध्ये आजी राहते, नातू रडायला लागला तर आजी रडते, पण कुणी बोलू शकत नाही. तुम्ही अभ्यास करा. नुसते पांढरे कपडे भारी घातल्यानं, मिस्त्र्या मारल्यानं, पांढरी केस काळी केल्यानं, भारीतले ब्रँड पेल्यानं लोक सुधारली, हा सगळा भ्रम आहे. आमच्या घरात गाडी आहे, बंगला आहे, आम्ही लय हाय फाय. 60% लोक घरी जेवत नाही, इतके भिकारी लोक आहेत. काही काही तर इतके दरिद्री आहेत, कुटीचा बंगला आहे आणि पोहे खायला रोडला आहे. कोण भेटतील? तुम्ही काय घेऊन बसले? परत मागे नेतो, पुढे आणतो. ती माया आहे. इथं आलतो आपण. आता उलटे फिरायचं आहे, थोडं किचकट आहे. माया आहे. प्रश्न माझा असा होता, ती बुद्धी नावाची मुलगी, विरणी पाहिजे नाही आपल्याला. आज बुद्धी नावाची मुलगी शरीर रूपी गावात जन्माला आली, आणि ह्या गावात ती मुलगी वाढली. तिचा बाप पांडुरंग आहे, तिची आई रुक्मिणी आहे, तिचा भाऊ पुंडलिक आहे, तिची बहीण चंद्रभागा आहे. काय माया आहे? नीट आहे का? ती आई रुक्मिणी आहे, बाप पुंडलिक आहे, बहीण चंद्रभागा आहे, भाऊ पुंडलिक आहे, आणि बाप पांडुरंग आहे. आणि ती वयात आली, याच्यात शरीरात. तिचं लग्न करायचं ठरलं, आणि बापाने तिचं लग्न करायचं ठरवलं. कारण पूर्वी महिला मंडळाला असा नियम होता, मुलीचं लग्न बाप जमवायचा, असा नियम होता पूर्वी. का मुलगी बाप ज्या मुलाला देईल त्याच मुलाबरोबर मुलीनं संसार करायचा, असा पूर्वी नियम होता. आज तसं नाही आहे. आज मुलगी ज्या शिंगराला प्रपोज करेल तेच शिंगरू आपण जावाई म्हणून लोखंडी घ्यायचं. आपला जावाई व्हायची त्याची लायकी नाही, पण पुरीनं झक मारल्यामुळं काही बोलता येत नाही. ती लेव्हल त्यांची नाही. आणि तुम्ही अभ्यास करा. वाईट वाटतं लोकांना. ती मुलगी जन्माला आली, आणि तिचा नवरा या शरीरातच दिली त्याला. त्या नवऱ्याचं नाव काम आहे. डोकं खाजवा जरा, ताण पडत. नवरी बुद्धी आहे, आणि नवरा काम आहे. आणि कामाच्या बाबतीत 7 गोष्टी नीट ऐका. कामाला वय नाही, कामाला वय नाही, कामाला जात नाही, कामाला कुळ नाही, कामाला शील नाही. परत ऐका, 7 गोष्टी आहेत. कामाला वय नाही, कामाला जात नाही, कामाला नाथ नाही, कामाला शील नाही, कामाला कुळ नाही, कामाला काळवेळ नाही, आणि कामाला लाज नाही. लाज नाही. तुम्ही अभ्यास करा. महिला ऑर्डर सगळ्या पळून जाणाऱ्या मुली अल्पवयीन आहेत, 13 ते 18. आणि एकही मुलगी आयुष्यात कधी विद्वान पोराबरोबर पडून गेली नाही. हा जगाचा इतिहास आहे. पोरगी प्रेम करताना भंगरीच पोराव करणार. तुम्ही कोणाचा तपास? एकदम दरिद्रीच पोराच्या पोरगी नारी लागणार. तुमचं काय मत आहे? जो बाप कधी आयुष्यात रडला नाही, तो बाप मुलींनी ह्या 4 वर्षात रडवला. गरिबी आली ना, रडला नाही, पण मुलगी पळून गेल्यावर रडला.
रडला. बनियान म्हणाला ना, त्याला काही वाटलं नाही. चप्पल तुटली ना, काही वाटलं नाही त्याला. पण मुलगी पळून गेल्यावर रडला. आणि रडणारा बाप पोलिसांना सांगतो, माझी मुलगी सापडून द्या. ही वेळ बापावर आले. पोलीस म्हणतो, तुमच्या डोळ्यातले पाणी पुसा, मी तुमची मुलगी सापडून देतो. पोलिसाचा निरोप येतो, मुलगी सापडली. बाप पोलीस स्टेशनला जातो, पोलिसाच्या पाया पडतो. मी माझी इस्टेट विकेल, पण माझी मुलगी दुःखी करणार नाही. पोरगी पोलिसाला डायरेक्ट म्हणते, माझा बाप माझा दुश्मन आहे. दुश्मन आहे माझा बाप, आणि माझा भाऊ माझा दुश्मन आहे. आणि हे फक्त एक जणच करू शकतो, त्याचं नाव काम आहे. तुम्ही निरीक्षण करा, ज्या शुंग ऋषीनं स्त्री कधी आयुष्यात पाहिली नव्हती, विभांडक ऋषीच्या मुलाने दशरथाला पुत्र कामेष्टी यज्ञ करायचा. बाळ तसं होणार नाही. आणि पुत्र कामेष्टी यांना असा ऋषी आणला की ज्यानं आयुष्यात कधी स्त्री पाहिलंच नव्हती. त्याचा बाप बाहेर गेल्यावर स्त्रियांचे नुसते हावभाव पाहून त्याच्या तपाचं वाटोळं झालं. याच्यापेक्षा रामायणातलं कांड कोणतं आहे? तुम्ही अभ्यास करा. त्यानं स्त्री, तो हसणारी स्त्री काय, त्यानं स्त्रीच पाहिली नव्हती कधी. बाईने फक्त ऍक्शन केली, मंजूळ बोलल्या. स्त्रीच्या गोड बोलण्याने किती मोठा इस्टेटदार हायवेला भिकारी होऊ शकतो. तुमचं ते डॉक्टर बोलला, स्त्रीचं मंजूळ बोलणं तुम्हाला कधीही संपू शकतं. आणि पठ्या संपवलाच. तो आणला, शंतनू राजाची मुलगी त्याला दिली. आणि मग विभांडक ऋषीचा राग आला, पण सून पाहिलं तेही गम झालं. मरून होऊन जायचं ते झालं. आणि पुत्र कामेष्टी यज्ञ केल्यावर ब्रह्मांड नायकाचा जन्म झाला. तुम्ही अभ्यास करा. त्याच्या अगोदर सांगतो, राजा दशरथाच्या बापाचं नाव अज आहे, अज. आणि राजा दशरथाच्या आईचं नाव म्हणजे राजा दशरथाच्या आईचं नाव म्हणजे अजराजाच्या बायकोचं नाव इंदुमती आहे. तुम्ही काल तपास करता यावर. इंदुमती आहे. आणि इंदुमती ही पतिव्रता होती म्हणून दशरथाला ती मिळाली. आणि दशरथाला कौशल्य पतिव्रता मिळाली म्हणून ब्रह्मांड नायक झाला. तुम्ही असं उरफाट्या ठेवायचं नका जाऊ कधी. खबर, दशरथाला 3 बायका होत्या, बावळात पण आहे. दशरथाच्या 3 राण्या म्हणजे एक राणी शुद्ध सात्विक होती, एक राणी राजस होती, आणि एक राणी तामस होती. कौशल्या सत्वगुणी होती, सुमित्रा रजगुणी होती, आणि काही तमगुणी होती. आणि तमगुणी असल्यामुळं महाराज स्वतःच्या पोटचा पोरगा सुद्धा निंदा करायला तयार झाला. भरताने सुद्धा काहीची निंदा केली. तुम्ही अभ्यास करा. माणसं माझं असं झालं तसं झालं, काय तसं व्हायचंय? तुम्ही जर स्वतःच्या मुलांना पाळणा घरात ठेवून नोकऱ्या करायला लागले तर तुमच्या पोराने तुम्हाला भाकरी घालावं हे स्वप्न तुम्ही का पाहावं? का पाहावं? का पाहावं मला सांगा. का तुमच्या मुलाने तुम्हाला सांभाळावं सांगा. तुम्हाला सुधारत काही? अरे आयुष्यात तुम्ही कधी सासऱ्याला तांब्या भरून दिला नाही, आणि तुमच्या सुनानं तुमचे कपडे धुवावेत या अपेक्षा तुम्ही का करता? मला एक बसलेली सगळी माणसं उत्तर द्या. तुमची 5 मिनिटं घेतो मी. तुम्ही एवढ्या इस्टेटी कमावल्या, हिचा उपभोग कधी घेणार आहे एवढं उत्तर द्या फक्त. 5 मिनिटं थांबत. कमाव तुम्ही, कमवायला हरकत नाही, पैसा कमावलाच पाहिजे. फक्त कमावलेल्या इस्टेटीचा उपभोग कधी घेणार एवढं सांगा. मी 5 मिनिटं थांबवतो. तुम्हाला आता शुगर आहे, तुम्हाला आता बीपी आहे. चैन घालून आणली, एकदा फाडून आणलाय म्हणजे पहिला झटका येऊन गेलाय. जो पालत व्हायची गोळी आहे, उतारण व्हायची गोळी आहे, तोंड वास व्हायची गोळी आहे, तोंड मिटवायची गोळी आहे. काहीला जेवताना 3 गोळ्या आहेत, खाली बसताना 1, निम झाल्यावर 1, पुन्हा उठताना 1. मग आता तुम्ही मला सांगा, हे कोटीच्या बंगल्यात तुम्ही झोपणार कावा? तुम्हाला सुधरतं का काही? तुम्ही गार्डन मध्ये जा 5 वाजता नगरपालिकेच्या, 60% माणसं भरमिष्ठ झालेली बसले आहेत. भरमिष्ठ खड्यावर खडा आणतील, मांजर जवळ जातील, कुत्र जवळ धरतील. त्यांचंच तोंड आणतात. याचं कारण नाही. अरे आयुष्यात तुम्ही कधी संतांच्या वाक्याचा विचारच केला नाही. तुम्ही फक्त पैसाच कमावला, पैसा, फक्त पैसा. बायको सासरवाडी पोर, बायको सासरवाडी पोर. कधी तुम्ही बसायला मोकळ्या मनानं म्हणले? कधी तुम्ही आरती म्हणले? रिटायर झाल्यावर तेव्हा पुढे काय झोपतो, लोळतो काय, कान काय वडितो, उड्या काय हाणतो, नाटकं काय करतो. एक लफडं राहिलं नाही का तो खेळलं नाही, आणि तो आता देवाच्या मोकाने लोळतो. रिटायर झाले उलटा काय पसरतो. नालायक कधी सोमवार नाही, कधी एखादच नाही, कधी कवाय पहाट डोळे लाल 5 वाजले का चालले, हातात काळी पिशी घेऊन 2-4 कुत्रे त्याच्या मागं. घरात घुसल्या बायकोनं फ्रीज उचकायचा, हाणला खांब्या. नवरा आल्या फ्रीज मधून देणार आहे, इथं 4 जणी बसले.
का रे बा, त्यांना जर ते टेन्शन राहतं ना ऑफिसचं, एकदा खांब्या दिला ना टेन्शन नाही, एकदा उताना पडलं ना पुन्हा भ्याव नाही. लय वखत ग लय वखत आणि सारखं थुकत. पण एक आहे बाई, कोरड पडली ना वाकरीत साठी पण मला उठेल. कारण आता त्यांच्या वागण्यात आहे ना पहिल्यापेक्षा लई, त्यांच्या वागण्यात आहे ना पहिल्यापेक्षा लई. आणि पोरग खोकायला लागलं ना, पोरग शाळेत निघालं 26 जानेवारीला, फक्त थोडी सर्दी झाली त्याला, उगाच किरकोळ. त्यानं फक्त असं केलं, झेंडावला नको जाऊ, तुला सर्दी झाली. ते पप्पांचं रात्री ते खोकल्याचं औषध उरलंय ना, ते 2 चमचे पे. पप्पा कसे लवकर खोकायचे बंद झाले, तसं तू लवकर नदी गलाशी. कुठे आहे आम्ही, अजून पुढे सरकायचंय. आता शिक नवरा झालाय, काम काम. आणि त्याच कामानं पहिली धडक शंकराला मारली, दुसरी धडक रावणाला मारली, तिसरी धडक इंद्राला मारली, आणि 4थी धडक तुम्हाला मला मारली. पहिला तिचा नवरा झाला, त्या नवऱ्याचं नाव काय? गेरमांबंदर. काम अजून लय नाव आहे, नवरी बुद्धी, नवरा काम. आणि त्या काम नावाच्या नवरीची आई म्हणजे हिची कोण होईल? तुम्हाला सुधारत कमी काय? अग तुझ्या नवरीची आई तुही कोण? मावशी. त्यांना सासू ऐकत नाही, सांभाळायचीच नाही कधी. तुम्ही बारीक माझं कीर्तन ऐकल्यावर सुधरत नाही माणसात. 2-4 दिवस काही पदवीर होतो तो, एकटाच हसतो घरी गेल्यावर. आणि जी माणसं मोठ्यानं असतात ती सज्जन असतात, आणि जी गालात असतात ती भामटी असतात. आणि काही माणसं इतके दरिद्री आहेत, कानाच्या पण हसत नाही जागेवर. आता नवरी कोण आहे? बुद्धी. नवरा कोण आहे? काम. आणि काम नावाच्या नवऱ्याची आई म्हणजे हिची कोण होईल? सासू. आणि त्या सासूचं नाव आहे वासना. इतके परपंच नवरी बुद्धी, नवरा काम, सासू वासना. आणि आज पाया पडून सांगतो, सगळ्या लोकांची वासना फिरली. कोण कोणचा बाप नाही, कोण कोणचा भाव नाही, काही लोकांना घेणार नाही तुम्ही. आता समजा मुलगा मला आहे, माझ्या मुलाचा माझा काय संबंध आहे? मी फक्त त्याचा बाप आहे, पण त्याला संस्कार करणं चांगलं एवढंच माझं काम आहे. पण बरे खाली बस, बरे नाही जा घरी, बस खाली बस, तिथं जाऊ दे, थोडी इज्जत गेली तर. गेलं बा माझं विठाला.